अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 25 जानेवारी बघा, अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मिळ दिवस आहे, कारण आज आहे नवीन वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग। खरं तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे। ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र असतं त्याला आपण गुरुपुष्यामृत योग असं म्हणतो आणि हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। विशेष करून कुठल्याही नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी आणि शुभ गोष्टी घेण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असतो। त्यासोबत आज आहे पौष पौर्णिमा, जिला आपण शाकंभरी पौर्णिमा असं देखील म्हणतो। म्हणजे पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग दोनही शुभयोग एकाच दिवशी आलेले आहेत। बघा, आजच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, आजच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची सेवा करायची आहे, त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्याला गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी विशेष सेवा करायची आहे। या तिघांची सेवा करण्यासाठी आजचा दिवस जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा हा दिवस दीपदान करण्यासाठी, त्याचबरोबर गोमातेची सेवा करण्यासाठी, तुळशी मातेची सेवा करण्यासाठी आणि आपल्या उंबरठ्याचं पूजन करण्यासाठीही हा दिवस तितकाच विशेष आहे। आता बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, जो आपल्याला तुळशी मातेच्या जवळ करायचा आहे। बघा, इतक्या महत्त्वाच्या दिवशी किंवा इतक्या मोठ्या योगाच्या दिवशी तुळशी मातेला ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे, जी वस्तू अर्पण केल्याने आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, आपल्या आयुष्यात असलेले जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी समाप्त होईल, आपल्या जीवनामध्ये असलेली गरिबी कुठेतरी कमी होईल, कर्ज खूप जास्त असेल तर ते कर्ज कुठेतरी कमी होईल, आपली आर्थिक भरभराट होईल, आपली प्रगती होईल, आपल्या घराची, मुलांची, पतीची, सगळ्यांचीच प्रगती व्हायला सुरुवात होईल। बघा, तुळस माता, जिला भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी मानली जाते। खरं तर आपल्याला प्रत्यक्ष रूपाने भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचणे शक्य नसते, मग आपण तुळशी मातेच्या काही सेवा करून किंवा तुळशी मातेजवळ काही उपाय करून आपल्या इच्छित मनोकामना ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो किंवा आपल्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो। त्यासाठी आपल्याला तुळशी मातेच्या जवळ सेवा करणं किंवा तुळशी मातेची पूजा करणं हे विशेष महत्त्वाचं आहे। खरं तर गुरुवारचा दिवस हा दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा आणि भगवान श्री विष्णूंचाही आहे। या दिवशी खरं तर आपण तुळशीच्या बऱ्याचशा सेवा आणि उपाय करत असतो आणि त्यात आज आहे गुरुपुष्यामृत योग आणि पौर्णिमा, अत्यंत विशेष दिवस। बघा, हा जो उपाय आहे हा आपल्याला सायंकाळी प्रदोष समयी लक्ष्मी प्राप्तीची जी वेळ असते या वेळात करायचा आहे। म्हणजे 6च्या पुढे, 6 शक्यतो 6 पासून तर रात्री 9:30च्या आतमध्ये आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता यासाठी काय करायचं आहे तर तुळशी माता जी आहे या तुळशी मातेच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे, बाजूला एक उदबत्ती लावायची आहे। यानंतर आपल्याला एक छोटासा ग्लास घ्यायचा आहे, ठीक आहे। आपल्या घरामध्ये तांबे असेल, छोटा ग्लास असेल, वाटी असेल, जे काही असेल ते घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला थोडीशी जी पिवळ्या मुगाची डाळ असते बघा, ही पिवळ्या मुगाची डाळ घालायची आहे। चिमूटभर, अगदी 2 ते 3 चिमूटभर याच्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे। केशराच्या काड्या घालायच्यात, असतील तर आवर्जून घाला, नसतील तर नाही घातल्या तरीही चालेल। सोबत 2 अख्ख्या लवंगा तुम्हाला घालायच्या आहेत, ठीक आहे। थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घालायच्यात आणि हे जे पाणी आहे ते सगळं मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला तुळशी मातेला हे तीर्थ किंवा हे पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्, हा विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। यानंतर आपल्याला एक कवडी घ्यायची आहे। आपल्या घरामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये जी कवडी असेल छोटीशी, ती कवडी घ्यायची आहे। बाजारातून जर तुम्ही विकत आणली तरीही चालेल, ठीक आहे। तुळशी मातेच्या बाजूला, तुळशी माता जी आहे तिच्या बाजूला थोडीशी तुम्हाला माती जी आहे ती बाजूला करायची आहे, एक छोटासा खड्डा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ही कवडी ठेवायची आहे। आता जर तुमच्याकडे कवडी नसेल तर तुम्ही लक्ष्मीचं नाणं घेतलं किंवा 1 रुपयाचा सिक्का घेतला तरीही चालेल, तिघांपैकी काहीही घ्या। ते तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये म्हणजे तुळशीच्या जवळच्या मातीमध्ये तुम्हाला गाडायचं आहे। त्याच्यावरती हळद, कुंकू, तांदूळ अर्पण करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला या 3 बोटांमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, हळद म्हणजे हळद अर्पण करायची आहे। हळद अर्पण करत असताना महालक्ष्मी अष्टकम जाय, नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, या मंत्राचा पूर्ण महालक्ष्मी अष्टकम 1 म्हणेपर्यंत तुम्हाला थोडी थोडी हळद त्याच्यामध्ये अर्पण करत राहायची आहे। महालक्ष्मी अष्टकम पूर्ण म्हणून झालं की त्यानंतर
ही जी जागा आहे ही तुम्हाला पूर्ण प्लेन करायची, म्हणजे याच्यावरती माती टाकायची आहे आणि हे 1 रुपयाचं नाणं किंवा लक्ष्मीचा सिक्का असेल किंवा कवडी असेल ती त्याच्यामध्ये तुम्हाला गाडायची आहे. यानंतर काय करायचं, तर एक शुद्ध तुम्हाला तुपाचा दिवा घ्यायचा आहे. तुमच्या घरात पंचधातूचा असेल किंवा मग कणकेचा असेल किंवा मग तुमच्याकडे मातीचा असेल, स्टीलचा असेल, कुठलाही असेल तो घ्या. दिव्यामध्ये 2 मातींची एक वात घाला आणि शुद्ध तूप घाला. बघा, जर आजच्या दिवशी तुम्ही तुळशीसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित केला ना, तर तुमची आर्थिक भरभराट झपाट्याने होईल. तुमच्या घरामध्ये असलेले दारिद्र्य क्षणात समाप्त होईल. कितीही मोठं कर्जाचा डोंगर असेल तर ते कुठेतरी कमी होत जाईल. शुद्ध तुपाचा दिवा खरं तर प्रत्येक गुरुवारी मी तुम्हाला लावायला सांगते. आज तर इतका महत्त्वाचा योग आहे. कुठूनही बाजारातून घ्या, आजूबाजूला कोणाकडे असेल त्यांच्याकडनं घ्या, पण शुद्ध तुपाचाच दिवा लावा. दिव्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, 2 अख्ख्या लवंग घालायचे आहेत, 2 वेलदुडे घालायचे आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करून बरोबर जे 1 रुपयाचं नाणं किंवा तुम्ही जी कवडी जिथे गाळलेली आहे त्याच्याच वरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. ठीक आहे. यानंतर तुम्हाला 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. त्यासोबत तुम्हाला विष्णू सहस्रनामाचंही पठण करायचं आहे. ठीक आहे. हे सगळं तुमचं करून झालं की 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तुळशी मातेला तुम्हाला अगरबत्तीची बाजूला लावलेली आहे ती ओवाळायची आहे. तुळशी मातेच्या समोर 11 किंवा 21 वेळा प्रदक्षिणा घालायच्या. जागा नसेल तर स्वतःभोवती घातल्या तरीही चालेल. यानंतर तो जो दिवा आहे तो प्रयत्न करा की रात्रभर पेटताच राहील. रात्रभर पेटता राहील इतकं त्याच्यामध्ये तूप घाला. समजा विझलाच तर तुम्ही पुन्हा प्रज्वलित करा. दुसऱ्या दिवशी सकाळी, आता जेव्हा आपण उद्याच्या दिवशी सकाळी उठू त्यावेळी स्वच्छ स्नान वगैरे झालं की त्यानंतर तो जो दिवा आहे तो घासण्यासाठी तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुळशी मातेला शुद्ध जे जल आपण अर्पण करतो, हे जे जल म्हणजे पाणी जे आहे ते पाणी अर्पण करायचं आहे. पाण्यामध्ये थोडे हळद घालायची आहे आणि ते जल तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. 7 दिवस सलग ती जी कवडी आपण किंवा तो जो सिक्का आपण तुळशीजवळ आज गाळलेला आहे त्याच्यावरती सलग 7 दिवस दिवा लावायचा आहे. सायंकाळी लावा, सकाळी लावा, सकाळपासून सायंकाळपर्यंत किंवा मग 2ही टायमाला लावला तरी चालेल, एकाच टायमाला लावला तरी चालेल, पण 7 दिवस न चुकता त्याच्यावरती आपल्याला 1 तुपाचा दिवा प्रज्वलित करत राहायचा आहे. 7 दिवस पूर्ण झाले की त्यानंतर पुढचा जो गुरुवार येईल त्या दिवशी काय करायचं, तर ती जी कवडी किंवा ते जे 1 रुपयाचं नाणं तुम्ही त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं ते काढायचं. तिथून थोडी माती बाजूला करायची, ते काढायचं. त्यानंतर गंगाजलाने ते स्वच्छ धुवायचं, साफ करायचं. त्या एका ताम्हाणामध्ये किंवा एका प्लेटमध्ये ते ठेवून द्यायचं. त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं. देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर ते ठेवून द्यायचं आणि गुरुवारी सायंकाळी 6 ते 7:30च्या दरम्यान ते 1 रुपयाचं नाणं किंवा कवडी जी असेल ती लाल रंगाच्या फडक्यामध्ये बांधून त्याची छोटीशी पोटली करून ती तिजोरीमध्ये कायम स्वरूपी ठेवून द्यायची. जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यात कायमस्वरूपी ठेवा किंवा मग तिजोरीमध्ये, तुमचं जे घर आहे ते घरातील तिजोरीमध्ये किंवा तुम्ही पर्स पॉकेटमध्ये ठेवली तरी चालेल, पण ते कायमस्वरूपी ठेवून द्या. बघा, या उपायाने तुम्हाला आर्थिक लाभ भरपूर प्रमाणात होईल. खरं तर आज गुरुपुष्य अमृत योग आणि पौर्णिमा आहे. जेव्हा आजच्या दिवशी तुम्ही ही कवडी किंवा हे नाणं अभिमंत्रित कराल तेव्हा लक्षात घ्या, माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल. माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल. भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल. 7 दिवस जेव्हा कंटिन्यू तुम्ही याच्यावरती तुपाचा दिवा लावाल तेव्हा 7 दिवसात ही कवडी किंवा हे 1 रुपयाचं नाणं तुमच्यासाठी सिद्ध होईल, जागृत होईल. त्याच्यातून एक ज्याला आपण म्हणतो ना की चमत्कारिक किंवा त्याच्यातून एक ऊर्जा बाहेर पडेल आणि ही ऊर्जा जेव्हा तुम्ही 8व्या दिवशी सगळं काही पुन्हा अभिमंत्रित करून पुन्हा पूजापाठ करून जेव्हा तुम्ही तिजोरीत ठेवाल तेव्हा ही ऊर्जा आयुष्यभर तुम्हाला साथ देईल. आयुष्यभर ही कवडी किंवा 1 रुपयाचं नाणं तुम्हाला साथ देईल. तुमची आर्थिक प्रगती होईल. तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता कुठेतरी समाप्त होईल. घरामध्ये जे वातावरण आहे ते प्रसन्न राहील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाला सांगेल की आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.